ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण साडीला सरळ रेषेमध्ये पिको कसा करायचा, साडीला फॉल कसा लावायचा याविषयी खूप छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। याचबद्दल आपल्याला आज व्हिडिओ पाहायचा आहे। हे पाहता सरळ रेषेमध्ये पिको आपल्याला जर घ्यायचा असेल, साडीची जी बिडिंग असते ती आपल्याला सरळ रेषेत यायला पाहिजे। त्यावेळेस काय करायचं आहे, आपण जिथून आपल्याला ब्लाउज पीस पहा कट करायचा आहे तिथे एक हलकासा कट देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा एक धागा शोधून घ्यायचा आणि तो हलक्या हाताने पहा असा व्यवस्थित असा खेचत घ्यायचा आहे। आपल्याला दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं खेचायचं आहे। खेचल्यानंतर बरोबर तो एक सरळ रेषेमध्ये येणार आहे। त्यावरती आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। काठपदरची साडी असते पहा, त्यावेळेस जास्त आपल्याला असं काही करावं लागत नाही कारण ते सरळ रेषेतच असतो। पण ज्यावेळेस सिंपल किंवा अशा वर्कमधल्या साड्या असतात यावेळेस आपल्याला कट करायला त्रास होतो, तेव्हा ही पद्धत खूप एकदम सोपी आहे। या पद्धतीने जर तुम्ही कट केलं तर एकदम सरळ रेषेतच तुमचा पिको येणार आहे। साडीची जी बिडिंग आहे ती एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येणार आहे। खूप छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत मैत्रिणींनो, लास्टपर्यंत व्हिडिओ पहा। एकदा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही परत पिको कसा करायचा याविषयी प्रश्न पडणार नाही आहेत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला तो धागा खेचत न्यायचा आहे। जिथपर्यंत आपल्याला कट करायचा आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने हे पहा, चुन्या पडत गेल्या की बरोबर आपल्याला समजते की इथपर्यंत आपल्याला हे कट करायचं आहे। अशा पद्धतीने पहा लास्टपर्यंत असं धागा खेचून घ्यायचा आणि सरळ रेषेमध्ये कट करायचा आहे। ही पहा, आता आपली साडी आणि ब्लाउज पीस दोन्ही एकदम सरळ रेषेमध्ये कट झालेला आहे, मागे पुढे येणार नाही आहे। अशा पद्धतीने आपला हा पीस कट झाला, ही आपली साडी कट झाली। इथे पहा, आता आपण व्यवस्थित अशी साडी कट करून घेतलेली आहे। दाखवल्याप्रमाणे पहा एकदम सरळ अशी रेषेमध्ये आलेली आहे। आता आपण याला पिको करून घेणार आहोत, म्हणजे बिडिंग करून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्हाला मी काठपदरची साडी कट करून दाखवते। हे पाहता, हा या लेफ्ट साईडचा जो आहे तो आपला ब्लाउज पीस आहे, राईट साईडला जी आहे ती साडी आहे। आता प्रत्येक साडीमध्ये एक साईडलाच काठ येतो, तोच आपल्याला यूज करायचा असतो। अशा वेळेस काय करायचं आहे, अर्धा इंच काठाच्या साईडला साडीचा कपडा घ्यायचा आहे। अर्धा इंच जो की आपण स्लीव्ज किंवा बॅकला लावतो त्यावेळेस अर्धा इंच आपल्याला लागतो, त्या पद्धतीने अर्धा इंच फक्त आपल्याला कपडा साडीचा सोडायचा आहे आणि व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बरोबर ही साडी कट होते। दोन्ही साड्यांबद्दल तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता याला आपण बिडिंग करून घेऊया। बिडिंग कशा पद्धतीने करायची तेही तुम्हाला दाखवत आहे पहा। आता ही पहा आपली साडी आहे, याचा सरळ उलटा बघून घ्यायचा आहे। उलट्या साईडने आपल्या वरच्या बाजूला घ्यायचं आहे, सरळ साईड खालच्या बाजूला ठेवायची आहे। आता जो दाब आहे दाबाच्या मध्ये पहा इथे थोडासा गॅप असतो, तिथे आपल्याला हा कॉर्नर घालून घ्यायचा आहे आणि लेफ्ट साईडला थोडासा असा दुमडल्यासारखं करायचं आहे आणि व्यवस्थित अशी पहा शिलाई देत यायची आहे। ही पहा किती सुंदर अशी एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही पिको साडीचा येत आहे। बिडिंग किती छान एकदम सरळ रेषेत झालेली आहे। सरळ रेषेत बिडिंग येण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही, फक्त धागा खेचून जर तुम्ही काढला तर खूप व्यवस्थित असं छान पद्धतीने आपल्या साडीला पिको होणार आहे। अशाच पद्धतीने पहा शेवटपर्यंत यायचे आपल्याला। उजव्या हात जो आहे तो फोल्ड करून ठेवायचा आहे, डाव्या हाताने व्यवस्थित असं समोरच्या साईडला सरळ घ्यायचं आहे। या पद्धतीने पिको खूप सुंदर येणार आहे। हे पहा, असंच आपल्याला शेवटपर्यंत फोल्ड कपडामध्ये करतच घ्यायचं आहे। कपडा इकडे झाला तर त्याला परत व्यवस्थित करून घ्यायचं आहे। बरोबर तो डाव्या साईडलाच थोडासा फोल्ड करायचा आहे। आता इथे लास्ट आलं, इथे आपल्याला थोडंसं दाब जो आहे तो मागे पुढे करून घ्यायचा आहे, म्हणजे ते फिक्स होणार आहे। आता इथपर्यंत पहा व्यवस्थित असं आपलं बिडिंग करून झालेली आहे। आता वरच्या साईडला पहा आपण तिथे 2 इंच एवढं अंतर असं ठेवून नंतर बिडिंग करायला चालू केलं होतं। त्या साईडला आता कसं करून घेणार आहोत पहा। आता त्या साईडला उलट्या बाजूने करायचं आहे आपल्याला। ही अशी व्यवस्थित आपली बिडिंग करून झाली। आता ही साईड आहे ती उलट्या साईडला करायची आहे, अशी म्हणजे साडीची सरळ बाजू करायची आहे। थोडंसं असं 1-1.5 इंच जे अंतर आहे तिथपासून आपल्याला चालू करायचं आहे। जिथे बिडिंग झालेली आहे तिथपासून चालू करायचं आहे, म्हणजे उसवत नाही। आणि आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे, ज्या साईडने आपण बिडिंग केली होती त्या बाजूने। आणि व्यवस्थित असं इकडेही 2-3 वेळा दाब जो आहे तो मागे पुढे करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम पक्की अशी त्याला बिडिंग होणार आहे। ही मागे पुढे होणार नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये दिसणार आहे पहा, काही प्रॉब्लेम येत नाही, एकदम व्यवस्थित अशी होते।
आता फॉल लावण्यासाठीची ट्रिक पहा. आता 10 इंचावरती आपल्याला फॉल लावायचा आहे. ज्यावेळेस हेल्थ जे लेडीज असते त्यांची हेल्थ जर कमी असेल तर तुम्ही 10 इंचावरती लावायचा आहे आणि जर त्यांची तब्येत जास्त असेल तर 13 ते 14 इंच अंतर सोडायचं आहे आणि त्यानंतर फॉल. हेल्दी असतात ना त्यांच्यासाठी पहा आपल्याला 13 ते 14 इंच अंतरावरती असा फॉल लावायला चालू करायचं असते. हे पाहता अशा पद्धतीने थोडंसं आपण 1 इंचावरती अशी प्लेन साडीमध्ये अशी बिडिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर फॉल ठेवून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे पहा. आता फॉल आणि साडी दोन्हीही एकमेकांवरती बरोबर असं सरळ रेषेत यायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि दाब जो आहे दाबचा एक जो पाय असतो एक साईडचा लेफ्ट साईडचा जो पाय आहे बा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पाहून घ्या. बरोबर त्या पायाच्या अंतरावरती जायला पाहिजे. म्हणजे कसं साडीच्या वरती अशी आपली बिडिंग येत नाही, एकदम व्यवस्थित अशी साईडने येते. हे पहा किती फिनिशिंगमध्ये व्यवस्थित अशी आपली बिडिंग आलेली आहे. अशाच पद्धतीने पूर्ण करायचं आहे आपल्याला लास्टपर्यंत. व्यवस्थित असं एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे आधी. साडी किंवा फॉल दोन्हीही एकमेकांवरती बरोबर आलं पाहिजे. ते मागे पुढे होऊ द्यायचं नाही. जर ते मागे पुढे झालं तर फिनिशिंग बिघडून जाईल. असं व्यवस्थित एकमेकांवरती जर ठेवलं तुम्ही तर एकदम फिनिशिंगसहित व्यवस्थित असा आपला हा फॉल लावून होणार आहे. हे पहा किती सुंदर अशी त्याची बिडिंग आलेली आहे. कुठेही मागे पुढे झालेलं नाही आहे. फक्त कपडा ठेवताना व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि जो दाब आहे त्याचा लेफ्ट साईडचं त्याचा जो पाय आहे लेफ्ट साईडचा बरोबर त्याच्या खालीच कपडा यायला पाहिजे. उजव्या साईडला जाऊ द्यायचा नाही आहे. उजव्या साईडला गेला तर मधोमध अशी आपली जी शिलाई आहे ती येणार आहे. आणि जर तीच लेफ्ट साईडच्या एकाच पायाखाली जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर ती छान पद्धतीने अशी येणार आहे. हे पहा आता लास्टपर्यंत आपण आलो. इथेही आपल्याला अर्धा इंच फॉल आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे. आपण लावतानाही अर्धा इंच फोल्ड केला होता, मी सांगायला विसरली. त्याच पद्धतीने लास्टलाही अर्धा इंच करायचं आहे. आणि 1 इंच बरोबर पुढच्या साईडला आपल्याला अशी शिलाई घेऊन यायची आहे. ज्यावेळेस आपण सुईने त्याला अटॅच करणार आहोत त्यावेळेस ते बरोबर दाबलं जाणार आहे. इकडे मागे पुढे नाही केलं तरी चालणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपला फॉल हा लास्टपर्यंत एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये झालेला आहे. वर्कवाली साडी असली तरीही काही इश्यू येत नाही, कारण थोडंसं तरी कोपऱ्यामध्ये जागा असतेच आपली. आता हे पहा फॉल लावताना जिथे जॉईंट आहे धाग्याचा तिथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर सुई टाकून घ्यायची आहे. आणि हे जिथे आपण धागा टाकण्यासाठी डबल असतो धागा तो आहे तो एक्स्ट्राचा ठेवायचा आहे. आता इथे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 2 वेळा गाठ देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बरोबर इथे पाव इंचाचं अंतर जे आहे ते सोडायचं आहे आणि व्यवस्थित असे टाके टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी पहा मी थोडा धागा छोटा घेतलेला आहे. या ट्रिकने जर तुम्ही फॉल लावला तर आयुष्यातही कधी तुम्हाला फॉल कसा लावायचा ह्याचा प्रश्न कधीच पडणार नाही आहे. खूप बारीकसारीक एकदम डीपमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढं डीपमध्ये कोणीही सांगत नाही मैत्रिणींनो. खूप मनापासून शिकवते प्रत्येक गोष्ट. तुम्हालाही वाटतं की तुम्हालाही यावं माझ्यासारखं. तुम्हाला जर कस्टमर तुमचे वाढवायचे आहे, तुमच्या कामाला फिनिशिंग द्यायची आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत जा. छोटे छोटे ज्या ट्रिक्स आहेत त्या आपल्याला खूप उपयोगी पडतात. जिथे कॉर्नर होता तिथे पहा आपण 2 वेळा धागा सुईमधून काढून घेतलेला आहे. जसं दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. पाव इंच बरोबर अंतर सोडायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला लास्टपर्यंत असं टाके देऊन घ्यायचे आहेत. एकदम नॉर्मल असं साडीचे 2-3 धागे येतील फक्त. एवढंच फक्त खालच्या साईडने आपल्याला सुईमध्ये घ्यायचं आहे. पहा आता इथे पहा धागा आपला संपलेला आहे. तर तिथे मी काय केलेलं आहे पहा, जिथे आपलं जॉईंट होता त्यामधून सिंगल धागा काढून घेतला आणि त्यानंतर आपल्याला हवा तेवढा धागा तोडून घ्यायचा आहे आणि नंतर तो सुईमध्ये टाकून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने जर केलं तर कुठेही गाठ येणार नाही. तुमचा धागा जो आहे तो तुटणार नाही आणि आयुष्यामध्ये कधी तुमचा हा साडी फाटेल पण फॉल निघणार नाही. जेव्हा धागा संपतो त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की कसा टाकायचा, ती गाठ येणार, ती व्यवस्थित दिसत नाही. हे पहा आता इथे कुठे धागा जॉईंट केला आहे तुम्हाला समजलं का कुठे केला आहे तो. अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता लास्टला इथे आपण आलो. इथेही सेम कॉर्नरला 2-3 वेळा टक करून व्यवस्थित घ्यायचं आहे. त्यानंतर पहा व्यवस्थित असं परत अर्धा पाव इंचावरती आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहेत लास्टपर्यंत अशा पद्धतीने. आणि कॉर्नरला परत 2-3 वेळा सुईमधून असं धागा व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं काढायचं आहे.
किती एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आपला फॉल बसलेला आहे पहा. कुठेही चुने नाही, झोळ नाही, एकदम अट्रॅक्टिव्ह असं फॉल तयार झालेला आहे लावून. हे पायाची फिनिशिंग पहा किती सुंदर आलेली आहे. अशा पद्धतीने लावून घ्यायचं. बाय बाय.